make a way where there seems to be no way. He works in ways we cannot see. Stuti
त्यावेळेस आम्ही विजय संगीत मधून सर्वांना जे गीत येतं परिचयाचं आहे, ईश्वराची दया किती रांगतीचा लागे. 14 सर्व मिळून आपण गाणं ईश्वराची दया किती रांगतीचा लागे.
त्या येशूची स्तुती, परमेश्वराचा गौरव आपण करू. ज्याच्यासारखं कोणी नाही, ज्याच्या बाजूला दुसरा असा देव नाही. तर धन्यवाद देऊया. हे गीत होत असताना आपल्याला येत असेल, आपल्यासोबत आपण जाऊ शकतात. नसेल येत तर आपण धन्यवाद देऊया आपल्या देवाला. तुमचा होय.
आज परत एकदा हा प्रभुवार दिला त्याला धन्यवाद देऊया. आज आमचा देव स्वर्गातून आमच्याकडे पाहत असताना हे पाहू इच्छित आहे की कोण त्याची स्तुती आत्म्याने खरेपणाने करत आहे, कोण त्याला भक्तिभाव अर्पण करत आहे. यावर त्याचे आभार माने. जसं आपण 31 डिसेंबर पाहिलं, आभार प्रदर्शनासह आपण आपल्या मागण्या, आपल्या प्रार्थना, आपल्या विनंत्या त्याला आपण सांगतो. प्रभू मी तुला धन्यवाद देतो, तुझ्या आभार दयेने कृपेने आज या वर्षाच्या पहिल्याच प्रभुवारी आम्हाला तुझ्या मंदिरी येण्याची कृपा तू आमच्यावर केली. ज्यांना तू निवडतोस त्यांनाच तुझ्या मंदिरी येण्यास आणतो आणि आज आम्ही निवडलेल्यांमध्ये आहे म्हणून तुला धन्यवाद देतो. एक चांगली सुरुवात या प्रथम प्रभुवारी आम्हाला तुझ्या मंदिरी येऊन तुझी भक्ती, आराधना, उपासना, स्तुती, स्तवन, आभार मानण्यासाठी तू दिली म्हणून देखील तुझे आभार मानतो. आज सर्व आम्ही ठिकाणी उभे आहोत. आज तू आमच्या अंतःकरण पडताळून पाहू. आज आमच्या समोर पवित्र मेज प्रभू येशू ख्रिस्ताचा अर्पण बलिदान त्याचं दर्शक आमच्या पुढे असताना आम्हाला स्वच्छ कर, शुद्ध कर, पवित्र कर, निर्मळ कर. आमच्यातील सर्व दोष प्रभू येशूच्या द्वारे तुझ्या रक्तात तू पुसून टाक. हीच प्रार्थना आम्ही आज तुझ्या समोर करतो. तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझे आभार मानतो. तू कितीतरी उपकार प्रभू आमच्यावर केले त्याचे मोजमाप आम्ही करू शकत नाही. ते फेडण्यासाठी प्रभू तू आमचे आभार इच्छित आहोत. आमची स्तुती, आमची आराधना, आम्ही दिलेली तुला महिमा, तुला दिलेलं उंच स्थान, त्या गोष्टी तू पाहू इच्छित आहे. आज या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला तू आशीर्वाद कर. प्रत्येकाच्या अंतःकरणात तो आनंद, उत्साह, उमंग प्रभू तू भर. तुझ्यासाठी, तुझ्यामध्ये आणि तुझ्याद्वारे प्रभू सर्व काही करण्यास प्रभू मला सदा सिद्ध कर. तुला धन्यवाद देतो तुझा प्रवेश आणि प्रार्थना केली म्हणतो आहे. या आपण आपल्या जागेवर बसू. वर्षाचा पहिला प्रभुवार आणि आम्ही एकत्र या ठिकाणी आलेले आहोत. देवाची स्तुती करूया. सुरुवात चांगली तर सर्व चांगलं असं म्हणतात आणि आज ही सुरुवात आपण इथे येऊन खरोखर चांगली केली आहे आणि त्याबद्दल प्रभूचे मनपूर्वक आम्ही आभार मानणार आहोत. आज केवळ महिन्याचा पहिला या वर्षाचा पहिला प्रभुवारच नाही तर आज प्रभू वचन विधी देखील आमच्या पुढे आहे आणि एक चांगली सुरुवात त्यावेळेस आम्ही करत आहोत आणि म्हणून ज्याप्रमाणे दाविदाने प्रार्थना केली ती प्रार्थना आपण आज परत एकदा आम्ही प्रभू पुढे सादर करणार आहोत आणि ती म्हणजे स्तोत्र संहिता 32 हे आपण आळीपाळीने वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 32 आपण वाचणार आहोत आणि वचनाचा आदर आणि सन्मान करूया. आपल्या जागेवर आपण उभं राहणार आहोत. स्तोत्र 32 आपण वाचणार आहोत आणि त्यानंतर प्रेषितांचा विश्वास, मतांगीकार एकत्र रीतीने आपण प्रकट करणार आहोत. प्रेषितांचा मतांगीकार देखील एकत्र आपण प्रकट करणार आहोत. स्तोत्र 32 प्रभू येशूच्या नावात मी सुरुवात करतो. पहिलं वचन मी वाचेल, दुसरं मंडळीने येण्याप्रमाणे आपण हे वचन वाचणार आहोत. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत गणण्यामुळे
माझी हाडे जीर्ण झाली. मी आपले पाप तुझ्या जवळ कबूल केले. मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषांची क्षमा केली. तू माझे आश्रयस्थान आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेळीशील. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओढाळी अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्या जवळ यावायची नाही. ओ नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. देवबाप्त्याच्या वाचलेल्या सत्य आणि पवित्र वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस एकत्रित रीतीने आपण प्रेषितांचा विश्वास मतांगीकार आपण म्हणणार आहोत. सर्व समर्थ देवचा पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूपी झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभाला केले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवचा पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. मंडळीने खाली बसावे. त्यावेळेस आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आमच्या मंडळीसाठी परत एकदा प्रार्थना करूया. या नवीन वर्षामध्ये जी चांगली सुरुवात आम्ही केली आहे तशीच आम्ही वर्षभर ठेवावी. जरी शिफ्टमध्ये आमचे चर्चेस आहे, माहिती नाही किती वेळ अजून लागेल आपल्याला असं दोनदा चर्च करण्यासाठी, पण दोनदा असो एकदा असो किती वेळेस असो आम्ही वेळेत इथे यावं. आज पुष्कळ जण वेळेमध्ये आले आणि अतिशय चांगली सुरुवात, चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. हा निर्णय आपण घेतो पण काही फार काळ चालत नसतो आणि ख्रिस्ती विश्वासणारा व्यक्ती हाच आहे, जेव्हा तो निर्णय घेतो, जेव्हा तो करार करतो, जेव्हा तो निश्चय करतो, तो पूर्ण करतो. कारण आमचा देव जे बोलतो ते करतो आणि आम्ही जे बोलले, आम्ही जो निर्णय घेतला तो पूर्ण वर्षभर आम्ही तसाच पाळावा. यासाठी देखील जो करार आम्ही परमेश्वरासोबत केलेला आहे, नित्य आम्ही तसं पाळण्यास प्रभू सहाय्य करू अशी देखील प्रार्थना आपण यावेळेस करणार आहोत. ज्या आजारी दुःखी आमच्या मंडळीत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ज्या अडचणीत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया आणि या सर्व विनंत्या प्रभूकडे आम्ही थोडक्यात मांडणार आहोत. परत विनंती करतो पास्टर साने पुढे येतील आणि या सर्व विनंत्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये याच प्रभू भोजन विधी देखील आहे, त्या देखील गोष्टी आपण प्रभूला सादर करूया. थोडक्यात आपण ही प्रार्थना आम्ही करणार आहोत. प्रार्थनेमध्ये जाऊ आपण. सर्वशक्तिमान स्तुतीला भरलेले आमच्या जिवंत पवित्र देव बापा, आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे
परत एकदा एक नवीन जीवन आम्हाला तू दिलंस, एक नवीन श्वास आम्हाला तू दिलास. आणि म्हणून स्तोत्र 34:8 म्हटलं आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, जो त्याचवर भाव ठेवतो तो धन्य. आज शहादा मंडळी ही धन्य आहे, आशीर्वादित आहे. कारण ज्यांना तू निवडून घेतोस, ज्यांना तू बोलावतोस, ज्यांना तू पाचारण करतोस, त्यांना तुझी लेकरं होण्याचा अधिकार आहे. धन्यवाद प्रभू, तुझी स्तुती असो. या पवित्र वारी आज आम्ही सर्वजण एकत्र आलेले आहोत. पवित्र येशू, तू चांगला आहे. मी तुझी उपकार स्तुती करतो. या 2021 आमच्या मंडळीला सर्व प्रिय आमचे भाऊ बहीण, आमचे तरुण मुलं मुली, छोटी छोटी लेकरं, या सर्वांना पदार्पण करण्याची कृपा पुरवलीस. या सर्वाबद्दल मी तुझे आभार मानतो. आमचे विशेष वयस्कर लोक, त्यांना देखील या नवीन वर्षाचा अनुभव दिलास. जरी ते थकलेले आहेत, अशक्त आहेत, तरी येशू तुझी स्वर्गीय कृपा प्रत्येकाला तू पुरवत आहेस, त्याबद्दल तुझी स्तुती असो. आमच्या शहादा मंडळीत तुझं कार्य अधिक होऊ दे. आम्ही तुला हीच विनंती करतो, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात ही मंडळी असावी. आणि म्हणून पिता परमेश्वरा, या वर्षामध्ये आमचे सन्माननीय बाळक साहेब, त्याचप्रमाणे आमचे पंचमंडळ यांना देखील मी तुझ्या पवित्र हातात देतो. जसं मागील वर्षभर तू त्यांना सांभाळलं, मंडळीची धुरा सांभाळण्याची कृपा पुरवलीस, एक चांगलं नेतृत्व तू त्यांना दिलंस. या 2021 देखील प्रेषू मंडळीची जबाबदारी पार पाडण्यास तुझी कृपा तू त्यांना पुरव. आमच्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत, दुःखी आहेत, निराश असतील, संकटात, ओ येशू, या सर्वांना तू स्पर्श कर. प्रत्येकाला तू आरोग्य दे, दान, आणि प्रभू तुझ्या सामर्थ्याने तू भर. यासाठी की प्रत्येकाला तुझी स्वर्गीय कृपा पुरव. जे वचन प्रभू तुझ्या दासाकडून आमच्याकडे येत आहे, ते वचन प्रभू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित होऊ दे. तदनंतर आम्ही तुझ्या पवित्र गंभीर मेजाकडे येणार आहोत, साधारण मेज नाही. आणि म्हणून प्रभू, आम्ही आमचं स्वतःचं आत्मपरीक्षण, ज्या स्थितीत बसलेले आहोत त्या स्थितीत आम्ही आमचं स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्या भाकरीतून, त्या प्यायल्यातून आम्ही घ्यावं. म्हणून आमच्या मनाची तू तयारी होऊ दे. आणि या नवीन वर्षाचा पहिलाच प्रभुवार आणि पवित्र विधी आमच्यासाठी तू वाढला, त्याबद्दल तुझी स्तुती करतो. सर्व काय आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो. तारणारा प्रवेश तुझ्या पवित्र नावात प्रार्थना केली म्हणतोय, आमेन. दान घेण्याचा समय आहे आणि पायाद्वारे गीत होत असताना आपलं दान प्रभूच्या भांडारात आपण अर्पण करणार आहोत. आमच्या देण्याद्वारे देखील आपण प्रभूची स्तुती करूया. त्यांना पुढे यायला दिसत नाही.
आलेल्या दानावर आपण आशीर्वाद मागूया. पास्टर आशिष आहे, त्यांना विनंती करतो की पुढे येतील आणि आलेल्या दानावर ते आशीर्वाद मागेल. आइए अपने आंखों को बंद करें, सिरों को झुकाएंगे और प्रार्थना में चलें। जीवित सामर्थ्य परमेश्वर, आपका धन्यवाद देते हैं प्रभु आज के इस दिन के लिए, जो सुंदर दिन परमेश्वर आपने हम सबों के जीवन में दिया है, और आप महान और अद्भुत और जीवित परमेश्वर हैं प्रभु। इसके लिए हम आपको धन्यवाद देते हैं कि प्रभु एक नए साल के दौरान इस पहले रविवार में परमेश्वर आपने अपने भवन में आने के लिए हम सबको प्रभु उत्साहित किया है, मौका दिया है प्रभु। बहुत सारे लोग थे प्रभु जो इस दिन को देखना चाहते थे, पर वो नहीं देख पाए प्रभु, इस संसार को छोड़ के गए। पर आपकी करुणा, आपकी दया और आपका अनुग्रह हमारे जीवनों के ऊपर हर रोज नया है। तेरा वचन कहता है प्रभु, हर एक नए दिन के साथ आपका अनुग्रह हमारे जीवनों के ऊपर नया है प्रभु। तेरे उस अनुग्रह के लिए, तेरे उस अभिषेक के लिए, उस दया, उस कृपा के लिए प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु आज के समय में, कि आपने हमारे ऊपर वो अनुग्रह किया है कि प्रभु हम आपकी उपस्थिति में पाए जाते हैं परमेश्वर। आपका वचन कहता है प्रभु की उपस्थिति में आना, उसके भवन में आने का आनंद की भरपूरी है प्रभु। उस आनंद से हमें भरने के लिए आपका धन्यवाद प्रभु जी। हम प्रार्थना करते समय प्रभु जी, जिन लोगों ने अपना हाथ बढ़ा के प्रभु अपनी कमाई में से, अपनी मेहनत में से तेरे राज्य की बढ़ोतरी के लिए, तेरी सेवा के लिए प्रभु जो दान जो दशमन दिए गए प्रभु, उन सबों के ऊपर प्रभु तेरी दया, तेरी कृपा, तेरा अनुग्रह होने पाए प्रभु। जो लोग अपना हाथ नहीं बढ़ा सके प्रभु, मैं प्रार्थना करता हूँ आने वाले दिनों में उन्हें योग्य बनाए, उन्हें सक्षम बनाए प्रभु, कि आपके राज्य के कार्य के लिए वो देने वाले बने। और परमेश्वर पिता, जिसके द्वारा कि तेरे राज्य की बढ़ोतरी को, तेरे कार्य करने के लिए, तेरा वचन के लिए परमेश्वर पिता ये पैसा इस्तेमाल किया जाए प्रभु, और तेरे नाम को महिमा दी जाए प्रभु। इस कलीसिया के लिए प्रार्थना करते हैं प्रभु, इस कलीसिया के साथ हो पूरा साल परमेश्वर पिता। हम चाहते हैं कि आत्मा की अगुवाई के द्वारा प्रभु इस कलीसिया का संचालन आपके हाथों के द्वारा किया जाए, और आपका अनुग्रह प्रभु इस कलीसिया के एक सदस्य के ऊपर, एक मेंबर के ऊपर परमेश्वर हमेशा हमेशा के लिए बना रहे प्रभु। धन्यवाद हमारी प्रार्थना को सुनने के लिए प्रभु यीशु के जीवित और सामर्थ्य नाम से मांगते हैं, आमीन। सूचना आहे की विभागाप्रमाणेच आपली चर्च सर्व्हिस होणार आहे सध्या तरी, पुढील सूचना मिळूपर्यंत। आणि फक्त तरुण संघाचेच प्रॅक्टिस सप्ताहभर असणार आहेत। शनिवारी तरुण संघ होणार आहे आणि त्यानंतर येत्या रविवारी नित्य नियमाप्रमाणे आपली भक्ती होणार आहे। आज प्रभोजन विधी देखील आहे, त्याची देखील आपण आठवण करूया। आपण देवाच्या वचनाकडे जाऊया। आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि दुसरी चर्च सर्व्हिस देखील आहे, आणि त्यामुळे आपण देवाच्या वचनाकडे आज आपलं लक्ष आपण थोडक्यात लावणार आहोत। दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय, 2 इतिहास 20। खरं तर पूर्ण अध्याय वाचायला हवा, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही। हा जो पूर्ण अध्याय 2 इतिहास 20 1 ते 26 आणि त्याचं 12 वचन, 2 इतिहास 20 आणि त्याचं 12 वचन। बाहेर बसलेल्यांना आवाज येतो का संदीप? पाहुणे आवाज पोहोचतो का? नाही तर तो दुसरा माईक स्पीकर पण लावतो। मोआब आणि अम्मोन यांच्यावर मिळालेला विजय या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। आपण घरी गेल्यावर हा शास्त्रभाग अवश्य वाचावा। त्याची 1 ते 26 ही वचनं खरं तर वाचायला हवी, पण एवढा वेळ नाही, आणि म्हणून 12 वचन मी वाचलं आहे। लावून दे, कोणाला तरी सापडलं तर आपण वाचा। 2 इतिहास 20 आणि 12। जर कोणाला वाटते ते खाली बसू शकतील तर ते बसू शकतात मनामध्ये।
हे आमच्या देवा, तू त्याचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. आपणा सर्वांना हे वचन मिळालं. 2 इतिहास 20 आणि 12 इथे लिहिलं आहे, हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हाला सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. या 12 वचनाचा शेवटला जो भाग आहे, पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. यहोशापाट राज्यावर शत्रूंनी चाल केली आणि ही बातमी जेव्हा त्याला कळाली तेव्हा त्याला धाक पडला आणि तो घाबरला. शत्रूंनी त्याच्यावर चाल केली. हा पूर्ण अध्याय जर आपण वाचला, जेव्हा शत्रू त्याच्यावर चाल करून येत आहे असं त्याला कळलं, समजलं, त्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती, आणि हीच प्रतिक्रिया या वर्षाच्या पहिल्या रविवारी जर आमची असेल, तर जे आमचे शत्रू आहेत, जसे यहोशापाटचे शत्रू या ठिकाणी होते मोआब आणि अम्मोन, या वर्षभरात हे 2 शत्रू आम्हाला हल्ला करण्यास कपून बसलेले आहेत. आणि म्हणून त्यावर उपाय, म्हणून त्यावर उत्तर जर काय असेल, तर जी प्रार्थना यहोशापाट याने केली जेव्हा त्याला कळालं 12व्या वचनामध्ये, तो म्हणतो, हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागले आहे. आमचे डोळे कुठे लागलेले आहेत? आमचे डोळे जर परमेश्वराकडे लागलेले असतील तर विषय आमचा आहे, परंतु आमचे डोळे अशा परिस्थितीत मनुष्याकडे लागले असतील, हे युद्ध, या समस्या एखाद्याच आमच्या जीवनात आर्थिक असतील, आणि जेव्हा आर्थिक समस्या येतात तेव्हा साहजिकच आम्ही पहिले जर कोणाकडे अपेक्षा करतो तर ती मनुष्याकडे करतो. पगार कधी मिळेल, कर्ज कुठून मिळेल, EMI किती बसतील, हे देखील संकट आहे, हे देखील शत्रूची चाल आहे. आमच्या युद्धाच्या रणनीती फार वेगवेगळ्या आहेत. वेगवेगळ्या स्तरावर तो आमच्याशी युद्ध करत आहे. आणि ख्रिस्ती समाजात किंवा आपल्या समाजात जर आपण आज पाहिलं तर जास्तीत जास्त जर शत्रू हल्ला करत असेल तर आर्थिक गोष्टींवर फार करत आहे. आता तर लॉकडाऊन मध्ये पुष्कळांची कामं गेली, पुष्कळांचे पगार अर्धे झाले, पुष्कळांचे तर पगारच बंद झाले. भयंकर परिस्थिती येणाऱ्या वर्षात आम्हाला ठाऊक नाही. आणि म्हणून आम्ही काय करावं? पुष्कळदा आम्ही पहिली प्रतिक्रिया आमची जर कोणती असेल तर आम्ही मनुष्याकडे बघतो, आम्ही बँकेकडे बघतो, आम्ही साहेबाकडे बघतो. पुष्कळदा समस्या आजाराच्या रूपाने देखील असतात. पुष्कळदा समस्या पारिवारिक असतात, मानसिक असतात, सामाजिक असतात. हे शत्रू आहे, शत्रूचे डावपेच आहे. आम्हाला पुष्कळदा कळत नाही. आणि यहोशापाटला एक गोष्ट कळाली आणि तो म्हणतो, हे देवा, आम्ही काय करावं मला समजत नाही,
आम्ही एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे आमचे डोळे तुझ्याकडे लागले. तो घाबरला, त्याला धाक पडला. खरोखर जेव्हा वाईट बातमी आम्हाला समजते तेव्हा आमची प्रतिक्रिया काय असते? मनुष्याची प्रतिक्रिया काय असते जेव्हा त्याला वाईट बातमी समजते? त्याला भय वाटतं, त्याला भीती वाटते. जर कोणी डॉक्टरकडे आपण गेलो आणि आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला कॅन्सर झालेला आहे, उदाहरणार्थ, तर पहिली प्रतिक्रिया आमची काय असेल? भीती वाटेल. मग आम्ही गणित लावायला सुरुवात करू. किती वेळ बाकी, काय होईल, कसं होईल. आम्ही नवीन वर्षाला ऐकलं की आमचे दिवस आम्ही कसे मोजावे. आम्ही ते दिवस मोजत नाही, पण आम्हाला अशी वाईट बातमी समजल्यावर आम्ही दुसरे दिवस मोजतो. किंवा कोणीतरी आम्हाला सांगितलं की 10 दिवसात तुम्ही मराल, तर आमची पहिली प्रतिक्रिया आम्हाला भीती वाटते. वाईट बातमी समजतात आम्हाला भय वाटतं. मग ती व्यक्ती आत्मिक असो किंवा जगिक असो. राजा यहोशाफाट आत्मिक आहे, पण त्याला भीती वाटली. प्रथमतः भीती वाटली. आणि जेव्हा मनुष्याला भीती वाटते तेव्हा त्यातून वाचण्याचा तो मार्ग शोधत असतो. आणि केवळ 2च मार्ग त्याच्या समोर असतात. आणि ते म्हणजे एक तर मनुष्याची मदत तो घेतो किंवा परमेश्वराचं सहाय्य तो मागू शकतो. आता ह्या राजाकडे 2 रस्ते आहेत. एक तर तो लढाई जिंकण्यासाठी त्याचे मित्र जे राजे असतील आजूबाजूला त्यांची तो मदत मागेल, किंवा परमेश्वराची मदत तो मागेल. राजाने निर्णय घेतला आणि तो म्हणजे केवळ परमेश्वराची मदत तो मागेल. मनुष्यावर अवलंबून तो राहणार नाही. एक चांगला निर्णय एका राजाचा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. कारण सृष्टी निर्माता जर आमचा सहाय्य करता असेल, यापेक्षा दुसरी मदत कोणतीच असू शकत नाही. पौल म्हणतो, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याच्या 31व्या वचनामध्ये पौल म्हणतो, देव आपणास अनुकूल असल्यास आपणास प्रतिकूल कोण? तो आम्हास अनुकूल असल्यामुळे आता कोण प्रतिकूल असू शकतो? प्रश्नचिन्ह कोणीच असू शकत नाही. कारण आमच्या बाजूने लढणारा आमचा देव आहे. एक उदाहरण माझ्या एका सेवकांनी सांगितलं. एका चर्च मध्ये पाळ भक्ती घेत होते. रिसेंटली उदाहरण आहे. आणि काही टवाळखोर पोरं तिथे गुंडागर्दी करणारे बाहेर होते. असं मिशन कंपाऊंड सारखा सेटअप नाही आपल्या काही. इथे काय ओरडा काय इथे ओरडू शकतो, बाहेर थोडं कठीण असतं. आणि त्यांना नेहमी राग येत होता आपली भक्ती चालू असताना. त्यांनी म्हटलं, या पास्टरला मी खेचून काढेल चालू भक्तीला. आणि त्यांनी पैज लावली आणि त्यांनी त्या पास्टरला आला भक्तीमध्ये, त्याचं कॉलर धरून त्याला खेचत त्याने बाहेर काढलं आणि त्यांनी पैज जिंकली. आणि त्याला त्या पास्टरला सोडल्यानंतर तो रोड क्रॉस करू लागला. एक ट्रक आली, तिथेच त्या चिरडला गेला लगेच ऑन द स्पॉट. ख्रिस्ती लोक आम्ही बदला घेत नाही, आम्ही प्रोटेस्ट करत नाही, आम्ही मार्च काढत नाही, आम्ही मोर्चे काढत नाही, आम्ही धरणा देत नाही. आम्हाला जेव्हा भय वाटतं, आमच्या समोर जेव्हा संकट येतात, आमच्या समोर जेव्हा अरिष्ट उभे राहते, आमच्या समोर जेव्हा शत्रू उभा असतो, तेव्हा आम्ही जर कोणाची मदत अपेक्षित करावी, कोणाकडे जर आम्ही पाहावं, तर ते म्हणजे आमचा देव परमेश्वर. इतिहास वाचून घ्या. ज्यांनी देवावर भिस्त भरोसा ठेवला ते कधी लज्जित झाले नाही, पच्चित झाले नाही.
आणि म्हणून म्हणतो परमेश्वर किती चांगला आहे, अनुभव घेऊन बघा. बघा चॅलेंज आहे. पौल म्हणतो रोम 8:31 मध्ये, देव आपणास अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? जो बुद्धिमान व्यक्ती आहे, जो समंजस व्यक्ती आहे, तो केवळ परमेश्वरावर भरोसा ठेवतो, मनुष्यावर नाही. वाचा इर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि त्याची 5 ते 7 वचन. इर्मया 27 क्षमा करा 17 आणि त्याची 5 ते 7 वचन. परमेश्वर असे म्हणतो, जो ईश्वर मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करीतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरला आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्ष, स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करेल. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषयी परमेश्वर आहे, तो धन्य. परमेश्वर असे म्हणतो. एखादा पुढारी म्हटला असता तर वेगळी गोष्ट आहे, पण परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करीतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. म्हणजे मनुष्यावर भरोसा, मनुष्यावर भिस्त ठेवणे, मनुष्यावर पासून काही अपेक्षा करणे, ही गोष्ट जे देवाचे लेकर आहे त्यांच्यासाठी शापित आहे. कारण आमचा देव असा विचार करतो, असं अपेक्षित करतो, जर माझे लेकर आहे तर यांनी सदैव माझ्यावर अवलंबून विसरून राहावं, माझ्याकडेच पाहावं. आणि पुष्कळदा तो संकट ह्यासाठीच पाठवतो की आम्ही त्याच्याकडे पाहावं, आम्ही त्याच्यावर अवलंबून राहावं, आम्ही त्याच्यावर भिस्त ठेवावं, आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवावा. यासाठी पुष्कळदा संकट तो पाठवत असतो. परंतु त्या संकटात देखील आम्ही मनुष्याला भाव करतो, मनुष्यावर अवलंबून राहतो, मनुष्यावर भिस्त ठेवतो आणि मग काय होतात? तो शापित आहे असं परमेश्वर म्हणतो. आणि नुसतं शापित आहे नाही, पुढे लिस्ट आहे, फार भयंकर आहे. बघा, देवावर अवलंबून न राहिल्यामुळे यहोशप्पत म्हणतो, आम्ही काही करू शकत नाही देवा, आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहे. आणि आज जर आमचे डोळे परमेश्वराच्या व्यतिरिक्त मनुष्यावर लागलेले असतील तर आम्ही शापित आहे. नुसते शापच नाही तर तिथे आहे तो वैराणातल्या झुडपासारखा होईल. वैराणातल्या झुडपासारखा. झुडपाला कोण विचारत? कोणीही विचारत नाही, असा अवस्था होईल. व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. पुष्कळांनी फक्त अरिष्टच पाहिले, पुष्कळांनी फक्त समस्या पाहिले. आज किती छान आहे, बापाच्या घरी गीत गाऊन आम्ही त्यांना पोहोचून आलो, कल्याण काय पाहिलं नाही. आणि आम्हाला वाटतं आम्ही कल्याण पाहावं, आमचं कल्याण व्हावं, आमच्या लेकरांचं कल्याण व्हावं आणि ते आश्वस्त होतील आणि ते पाहून आम्ही देवाला धन्यवाद देऊ असं जर आम्हाला वाटत असेल तर आमची भिस्त, आमचा भरोसा, आमचे डोळे आज जर कोणाकडे लागायला पहिल्या रविवारी प्रभुवारी तर ते केवळ आमचा देव परमेश्वर, जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करेल. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तोच धन्य आहे. आमचा भाव विषय कोण आहे? आमची भिस्त, आमचा भरोसा, आमचा भाऊ कोण आहे? संकट येताच पहिली प्रतिक्रिया माझी काय आहे? मग जेव्हा कुठे सहाय्य मिळत नाही, जेव्हा डॉक्टर हात टेकून देतात, मग तेव्हा आम्हाला आमचा परमेश्वर आठवतो. आता देवच, डॉक्टर म्हणतात आता देवच वाचवेल, तो डॉक्टर सांगतो तेव्हा आम्हाला कळत नाही आता देवाकडे पाहिलं पाहिजे. कधी? शेवटी जेव्हा सगळे सोर्सेस बंद होतात, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात,
तेव्हा मग मला देव आठवतो. आणि मग देव पण म्हणतो नाही, तू पहिलेच माझ्या भिस्त ठेवली नाही, आता तुला बोलू दे लोकांना, मी पण काय करू शकत नाही. भयंकर गोष्ट आहे. एवढा मोठा राजा तो म्हणतो आमचे डोळे तूच कडे लागले आहेत. काय म्हणतो तो? आमचे म्हणजे माझे पण नाही म्हणतो तो, आमचे म्हणजे सर्वांचे डोळे परमेश्वराकडे लागलेले आहेत. एका दुसऱ्याचे डोळे लागले नाही, सर्वांचे डोळे. जेव्हा आमच्या संकट येतात, शत्रू येतात, एखाद्यास आम्ही त्यांना प्रत्युत्तर देतो, एखाद्यास आम्ही जिंकू, एखाद्यास हारू, एवढा काही डॅमेज कोणाचं त्यांचं आम्ही करू एखाद्या शकणार नाही. परंतु जेव्हा परमेश्वरावर भिस्त ठेवतो, जेव्हा परमेश्वर आमच्या बाजूने लढतो, तेव्हा समोरचे धुळीत पडून जातात, सापडत नाही, शोधून सापडतात. म्हणून बेस्ट वे परमेश्वरावर आमची भिस्त आणि ठेवायची. स्तोत्र 34 आणि 8 मध्ये परमेश्वर किती चांगला आहे, स्तोत्र करतो, किती चांगला आहे, किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, याचा अनुभव घेऊन पहा. पुष्कळ लोकांनी त्याचा अनुभव घेऊन पाहिला. जेव्हा त्यांनी आपला भार त्याच्यावर टाकला, तेव्हा त्यांनी म्हणजे परमेश्वराने त्यांची मदत केली. स्तोत्र 55 आणि 22 मध्ये आम्ही वाचतो. स्तोत्र 55 आणि 22 लवकर वाचूया. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. तो आपला भार म्हणजे आपलं ओझ, आपल्या जे काही गोष्टी आहेत ते कुठे टाक? परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल आणि नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. आमचा भार, आमच्या समस्या, आमच्या अडचणी आम्ही कोणाकडे नेतो? कशासाठी नेतो? आम्ही एखाद्याला सांगितलं तो अजून 4 ला सांगेल, 4:40 ला सांगतील. मनुष्याकडून सहाय्य मिळणं शक्य आहे आणि केलंच तर तो आम्हाला त्याची परतफेड देखील करावी लागेल, व्याजासकट परतफेड करावी लागेल. आणि म्हणून देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुमचा भार तुम्ही माझ्यावर टाका. अजून एका राजाविषयी आम्ही वाचूया. एशियाचं पुस्तक, याचा 37वा अध्याय आणि त्याची 14 पासून 36 ही वचनं आपण वाचणार नाही, वेळ नाही, आपण घरी वाचा. एशियाचं पुस्तक, याचा 37वा अध्याय आणि त्याची 14 पासून 36 पर्यंतची ही वचनं आहेत. हिजकिया राजाकडे, त्याच्याविषयी आम्ही तिथे वाचतो. यहोशाफाट विषयी आपण ऐकलं. आता हिजकिया राजाविषयी देखील आपण पाहतो इथे इतिहासामध्ये की हिजकिया राजाकडे अश्शूरच्या राजाने पत्र लिहून पाठवलं आणि अश्शूरच्या राजाने पत्र लिहून पाठवलं आणि तो म्हणतो की आम्ही तुझ्यावर चढाई करू. सीमेच्या बाहेर शत्रू उभे आहेत, संख्येने अगणित आहेत आणि त्यांनी पत्र पाठवलं, आम्ही तुझ्यावर आता चढाई करणार आहोत. हिजकिया राजाने जेव्हा हे पत्र वाचलं तेव्हा त्यांनी काय केलं? त्यांनी काय धनुर्धारी, भाले फेकणारे, तलवारी चालवणारे मिलिटरी लगेच कॉल केली नाही त्यांनी. राजा, त्याच्याकडे भरपूर सैन्य आहे, साधा सुद्धा व्यक्ती नाही. त्याने काय केलं? जेव्हा अश्शूरच्या राजाचं पत्र त्याला मिळालं तेव्हा हिजकियाने काय केलं? हिजकियाने ते पत्र वाचले आणि मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे उघडून ठेवले. मग परमेश्वराने त्याच्या दूताला पाठवून, इथे खरं पाठ आहे, एंड इथे आहे. परमेश्वराने काय केलं? जेव्हा ते पत्र हिजकियाने परमेश्वराच्या मंदिरात असं उघडलं आणि तिथे ठेवलं की देवाला तूच बघ काय करायचं ते. असा असा निरोप आहे, मी तर काय करू शकत नाही, आता तू बघ काय करायचं.
परमेश्वराने त्याच्या दूताला पाठवून एकाच दूताला पाठवलं आणि रात्रीतूनच 1,85,000 शत्रूंना त्याने मारलं. 1,85,000 शत्रूच्या सैन्यांना रात्री त्या दूताने झोपेतच झोपू दिला. आणि हे लोक इतक्या राजाचे लोक उठून पाहतात तर त्यांच्या सर्वत्र प्रेत दिसलेले आहे, पडलेले आहे. किती चांगली गोष्ट. एखाद्या से लढले असते, ह्यांचे लोक मेले असते, ह्यांचे जास्त मेले असते, कारण देव पण त्यांच्या बाजूने लढला असता, देव सोबत नसता. पण हिजकिया राजाने आपली समस्या मरण, त्यावेळेला जेव्हा राजे एकमेकावर चढाई करायचे ना, तेव्हा जो राजा जिंकायचा तो राजा हरलेल्या राजाला आणि त्याच्या सर्व परिवाराला मारून टाकायचा. म्हणजे एक प्रकारे मरण उभे झाला. भय आहे, भीती आहे. अशा वेळेस हिजकिया जातो आणि मंदिरामध्ये जातो. तो आम्हाला भीती वाटते तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला जातो. पहिले आम्हाला भय वाटतं तेव्हा आम्ही पंचांकडे येतो. पहिले पुढच्या वर्षी मला असं वाटतं पंचसाठी बॉडी बिल्डरच घ्यावे. इतके भांडणं आपल्याकडे दर आठवड्यात कुठला पोलीस गाडी बोलवायला लागते. तर मागे म्हटले ते पोलीस चौकीच आपण उभी करून दिली. काय शत्रू बिंदू कोणी येणार नाही. आम्हीच एकमेकांना मारून मरून जायचे. आमचे जेवढे भांडणे शत्रूला म्हणा बरं आहे, मला तुम्हीच मारा, मारामारी करा, तुम्हीच मारा, माझी गरजच नाही. काल जेवणाच्या वेळेस सूचना द्यावी लागते आम्हाला मुलांना की बाबा रे मीटिंग घ्यावी लागते. कोणी दागडे आलेच तर नवीन वर्षाला त्यांना उचलायचं आणि ते खोली तिथे नेऊन याची चांगली धुलाई करायची. अशी वेळ आली. शत्रूला गरजच नाही आम्हाला मारायची, आम्हीच आम्हाला मारत आहोत. आम्हाला जेव्हा भीती वाटते, आम्हाला जेव्हा भय वाटतं तेव्हा आम्ही कुठे जातो? हा राजा कुठे गेला? यहोशेफाट कुठे गेला? हिजकिया कुठे गेला? त्यांनी देवापुढे ते पत्र उघडून ठेवलं. देवाने त्याच्या दूताला पाठवलं आणि रात्रीतून जे सैन्य त्यांना मारायला येणार आहे, वाट पाहत आहे, 1,85,000 मनुष्यांचा वध, सैनिकांचा वध त्या दूताने केला. एकाच दूताने. विचार करा. परमेश्वरावर विश्वास ठेवल्यास किती आराम आहे. हिजकियाने केवळ प्रार्थना केली आणि देवाने काम केलं. त्याचं काही नुकसान झालं नाही. एकही व्यक्ती त्याचा मानला गेला नाही. का परमेश्वर आज असं करू शकतो? करू शकतो. एवढे शत्रू तर नाही ना, 1,85,000 ते येणार नाही ना आम्हाला मारायला. हा परमेश्वर आज नसं करू शकतो. परमेश्वराकडे आमच्यासाठी लाखो देवदूत आहेत. इब्रिकरास पत्र याचा पहिला अध्याय 13 आणि 14 लवकर वाचा. त्याच्याकडे आमच्यासाठी लाखो स्वर्गदूत आहे आमची सेवा करायला. कोणाला सापडलं का? लोकांस पत्र पहिला अध्याय 13 आणि 14. और स्वर्गदूतों ने वैसे उसने किसी से कब कहा, तू मेरे दाहिने बैठ, जब तक कि मैं तेरे बैरियों को तेरे पाँव के नीचे की पीढ़ी न कर दूं। क्या ये सब सेवा टहल करने वाली आत्माएं नहीं जो उद्धार पाने वालों के लिए सेवा करने की देरी करती है? परमेश्वराकडे आमच्यासाठी लाखो स्वर्गदूत आहे आमची सेवा करायला, परंतु अट ही आहे आम्हाला त्याची मदत मागावी लागेल. आम्हाला त्याच्याकडे प्रार्थना करावी. यहोशेफाट परमेश्वराच्या शोधात लागला. त्याचबरोबर संपूर्ण यहुदी लोक उपास करून परमेश्वराची मदत मागू लागले.
फक्त राजाच नाही तर संपूर्ण प्रजा उपवास करून परमेश्वराची मदत मागू लागले. किती चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देश उपवास करत आहे, प्रार्थना करत आहे. कोणीच असं सांगितलं नाही मला हे काम आहे फक्त मी विशिष्टच काम करेन. राजाबरोबर संपूर्ण देश एक मनाने परमेश्वराकडे मागत आहे. बायबल सांगते मत्ती 18:19 दोघे तिघे एकटे नाही, एकटे नाही. एकटे कितीही मदत मागितली काय होणार नाही. कारण देवाची जशी इच्छा नाही, देवाची इच्छा आहे आम्ही संवाद असावा, आम्ही कळपात असावं. एकटे 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 प्रार्थना मांडीला सोडून, कळपाला सोडून काय उपयोग नाही. ही सैतानाने केलेली आमची फसवणूक आहे. फसवणूक आहे. चांगले करत असेल तरी फसवणूक झाली आमची. कारण देवच म्हणतो, येशू म्हणतो जिथे दोघे किंवा तिघे एकट्यास नाही. संपूर्ण देश राजाबरोबर प्रार्थना आणि उपवास करत आहे. किती चांगली गोष्ट आहे. कोणीही रिझन दिलं नाही, कोणीही कारण सांगितलं नाही. आणि थांबव मला थोडं गावात काम आहे, मी येतो थोड्या वेळात. मला थोडं आज बरं वाटत नाही, तुम्ही करून घ्या, मी येतो नंतर. कारण सर्वांच्या जीवावर घेतली. जर हे शत्रू आले सगळे संपून जातील. ही गोष्ट आम्हाला आज नवीन वर्षात करणं फार महत्वाचं आहे, समजणं महत्वाचं आहे. आध्यात्मिक युद्धात आज पण आम्ही आहोत. फक्त संध्याकाळच्या प्रार्थनेत बोटावर मोजणे एवढे लोक, 3 आणि 4 लोक मंडळीसाठी प्रार्थना करतात, मदतीची प्रार्थना करतात. युद्ध करणारे फक्त 3 आणि 4 लोक. आम्ही घरी बसायचं, आराम करायचा, दुसऱ्यांच्या प्रार्थनेवर एक प्रकारे मजा मारायची असते. युद्ध फक्त 3 आणि 4 लोकांनी, फक्त यहोशापाट राजा 2-3 सैनिकांनी असं केलं असतं तर काय झालं असतं? सर्व केले असते. इथे संपूर्ण देश राजाबरोबर उपवास करत आहे, देवाकडे प्रार्थना करत आहे. ही गोष्ट आम्हाला तेव्हा समजेल. आम्हाला हेच करायचं. जेव्हा जेव्हा प्रार्थना, जेव्हा जेव्हा मध्यस्थीच्या प्रार्थना, जेव्हा जेव्हा चेन प्रेयर आहे, जेव्हा जेव्हा मंडळीचं कार्य आहे, जेव्हा जेव्हा देवाविषयी आम्हाला काय करायचं आहे, सर्व बंद आणि हे करायचं. आणि म्हणून आम्हाला आज्ञा आहे का शब्बात दिवस पूर्ण दिवस, नुसते 2 तास नाही, आज आले एवढे नाही, संपूर्ण दिवस आपला उद्योग धंदा बिलकुल बंद कर. तुम्ही पैसे कमवायचे, बाकीच्यांनी चर्च मध्ये बसायचं, 2-4 लोकांनी लढायचं, बाकीच्यांनी दुसरे आपला उद्योग. मी सांगतो या ठिकाणी जर आपण युद्धात आला नाही, आज पुष्कळ लोक जे दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत आज ते देखील कामाला आज पण गेले आहेत. मी त्यांना नेहमी सांगतो हे 50-100 रुपये तुम्ही मिळवाल. आज समजा तुम्हाला वाटतं की आम्ही गरीब आहोत, आमच्या लेकरांची पोट भरली गेली पाहिजे, जर आज कामाला गेलो नाही तर ते उपाशी राहू द्या. पण आज जर तुम्ही इथे आला नाही, देव सर्वांवर भुंकर लावणे तुमची परिस्थिती कधीच बदलणार, उलट वाईट होईल. पण जर इथे आला, देवाला पसंत पडला, देवाच्या आज्ञा पाळल्या, देवाला यज्ञ नको, देवाला आज्ञा पाळणं पाहिजे, आणि असं जर आम्ही केलं, देव परिस्थिती बदलून टाकेल. बघा ही गोष्ट आम्हाला कधी समजेल. युद्धात आम्हाला यावंच लागेल. एक दुसऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला उभाच राहावं लागेल. फक्त पाळत पाहत 2-4 लोक प्रार्थना करणारे हे येऊन चालणार नाही. आम्हाला सर्वांनी यावं लागेल. कारण युद्ध आम्हाला जिंकायचं आहे. हे जे राजकारण करत आहे ना, हे कामच करत राहतील, करून 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 भरून जातील. ज्यांनी देवाला सोडून पैशाच्या मागे लागलेले आहे, दुसऱ्या गोष्टींच्या मागे लागले. आपण धन्य आहात, आपल्याला गोष्ट कळाली, आपण देवासाठी अमूल्य वेळ जातो. किती चांगली गोष्ट आहे. आम्हाला एकत्र यावं लागेल. 12व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं, आपण दुसऱ्या इतिहासामध्येच आहोत, 20व्या अध्यायामध्ये आपली सुरुवात. तो म्हणतो त्यांना माहित होते या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हाला ताकद नाही, आम्ही काय करावे आम्हाला सुचत नाही, पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले. यहोशापाट म्हणतो याचा अर्थ असा आहे, जर तू आम्हाला जिवंत ठेवशील तर आम्ही जिवंत राहू, आणि तुला वाटतं आम्ही मरावं तर आम्ही मरून जाऊ. तुला काय वाटतं तर तू बघ.
हीच प्रार्थना करायची. जेव्हा राजाने व सर्व देशाने नम्र होऊन प्रार्थना केली तेव्हा एकदम भविष्यवाणी झाली. 15 ते 17 मध्ये भविष्यवाणी झाली. दुसरे इतिहास 20:15 पासून 17 प्रमाणे जेव्हा यहोशाफाट म्हणतो आमचे डोळे तुझ्याकडे लागले आता तूच ठरव आम्ही काय करू शकत नाही, परमेश्वर म्हणतो आणि तो म्हणाला अहो सर्व यहूद्यांनो यरूशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशाफाटा तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. उद्या त्यांच्याशी सामना करायचा. पहा ते सिसघाट चढून येत आहे. इरवेल रानापुढे जेथे घोडे संपते तेथे तुम्ही त्याच गाठाल. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. हे यहूदा, हे यरूशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करेल ते पहा. घाबरू नका, कचरू नका. उद्या त्यांच्यावर चाल करून जा, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. किती चांगली गोष्ट आहे. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही, फक्त जा. एखाद्या ठिकाणी फिरायला तुम्ही फक्त जा, आज्ञा पाळा. तुम्हाला लढायची गरजच नाही, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. किती आनंदाची गोष्ट आहे, त्यांना लढावं लागणार नाही. आज सुद्धा आमच्या समस्या प्रार्थनेत जेव्हा आम्ही देवाकडे नेतो त्याच्या कष्टातून आम्हाला तो धीर देतो. किती चांगली गोष्ट आहे. आम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त मागायचं आहे. इस्रायल लोक मिस्री लोकांना पाहून घाबरले, खूप घाबरले. तेव्हा मोशे म्हणाला निर्गम 14:13 आणि 14 मध्ये वाचा. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाही. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. या मिस्र्यांना तुम्ही पाहत आहे ना, हे कधीच तुम्हाला दिसणार नाही. आता यापुढे त्यांचे संख्या पाहू नका, यांचा जमाव पाहू नका. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. जेव्हा हे मिस्री लोक इस्रायल लोक मिस्री लोकांना पाहून घाबरले तेव्हा मोशे त्यांना धीर देत आहे. आज आमच्यासाठी युद्ध सुद्धा याबद्दल की परमेश्वराची वाणी आहे. आम्ही त्याची मदत मागा का, जर मागितली तर तो आमच्यासाठी लढणार आहे. यहोशाफाट सारखा विश्वास करूया, हिजकिया, मोशे सारखा विश्वास, तर आम्ही लढाई न करताच आम्हाला विजय मिळेल. 18 आणि 19 वचन. दुसरे इतिहास 20:18 आणि 19. मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक नविले. त्याप्रमाणे सर्व यहूदी व यरूशलेम निवासी यांनी परमेश्वराचे भजन करून त्याच्या पुढे दंडवत घातले. आणि कहाती व कोरही यांच्यातले काही लेवी उभे राहून इस्रायलाचा देव परमेश्वराचे स्तवन उच्च स्वरे करू लागले. गंमत आहे, युद्धात गेले आणि गाणे गाणे. शत्रू आले तेव्हा ते परमेश्वराची मदत मागत होते, त्याला धन्यवाद देत होते. विजय मिळविला तेव्हा देखील त्याला धन्यवाद देऊन गीत गात आहे. स्पेशल क्वायर गीत गात आहे. ह्यांनी असा धन्यवाद या ठिकाणी केला, असे गीत या ठिकाणी गायले की अजून ते जिंकलेच आहे. ते जिंकलेच आहे. इतका विश्वास त्यांना त्यांच्या प्रार्थनेवर होता, त्या गीतांमध्ये होता. देवाने जेव्हा त्यांना सांगितलं मी तुमच्यासाठी लढेन, तुम्हाला लढावं लागणार नाही, त्यांनी गीत गाऊन स्तुती करायला लागले. आमचे तर डाऊट ठेवला असता, काय माहित बघू जिंकल्यावर बघू काहीतरी पण तरी पास झाल्यावर तर हो करत होते. एखादा करोनातून बरा झाला तर काहीतरी
100-200 रुपये देऊ, उपकारस्तुती करू. काही झालं नाही, आधीच गीत गात आहे, स्तुती करत आहे. इतका विश्वास त्यांच्या प्रार्थनेत, त्यांच्या गीतामध्ये, देवाचे धन्यवाद देण्यामध्ये ते आहे. ते असे गीत आहे की जसा विजय मिळालाच आहे. त्यानंतर राजाने सांगितले की गीत गा, तुम्हाला लढाईवर जायचे आहे. विचित्र गोष्ट आहे. शास्त्रीचे पुस्तक याचा 7वा अध्याय 15 ते 18 हे आपल्याकडे वेळ नाही. या ठिकाणी जरी आपण वाचलं तर गिदोनानेही मडके घेऊन विजय मिळवला. युद्धाची सामग्री काय? मडके. त्याच्या आपटले की त्यांना विजय मिळाला. येरियोचा तट कसा पडला? काय करायची गरज नाही, कारण परमेश्वराची इच्छा होती. त्याची इच्छा होती, देवताला पाठवलं, मारून टाकलं. त्या देवताला या ठिकाणी नसतं पाठवू शकला का? नाही. पण त्याची इच्छा होती तुम्ही गीत गा जा. त्याची इच्छा होती तुम्ही हातात मडके घेऊन जा. त्याची इच्छा होती येरियोला प्रदर्शने मारा आणि शेवटच्या दिवशी जय घोष करा, तुतारी करा. येरियो पडला. देवाची इच्छा होती, आमची इच्छा नाही चालणार. आई म्हटलास देवा त्या वेळेस तुम्ही वाचला, तू देवदूत पाठवला, तर आता काय पाठवतो? तुला काय करायचंय? देवाची इच्छा आहे. त्याला वाटतं की असा विजय मिळवून द्यावा, तर असाच विजय मिळवून दे. कारण परमेश्वराची इच्छा होती की गीत गाऊन लढाई करायची. किती चांगली गोष्ट. हे गीत गाणं म्हणजे पण लढाई. सैतान घाबरतो, सैतान पळतो. ही लढाई आहे, हे युद्ध आहे. वाद्य वाजवणं, सैतान घाबरतो, पळतो, कारण तो एकेकाळी तो वाजवायचा तिथे. आम्हाला आमच्या आत्मिक युद्ध जिंकण्यासाठी परमेश्वराच्या इच्छेनेच करावं लागेल. जर तो म्हणाला पवित्र व्हा, तर पवित्र व्हावं लागेल, तर विजय आहे. तो म्हणाला शत्रूवर प्रीती करा, तर प्रीती करावं लागेल. सांगू शकत नाही. तो म्हणेल एक दुसऱ्यांना क्षमा करा, तर क्षमा करावीच लागेल. तो म्हणेल एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करा. तुम्हाला माझ्या जेवढ्या समस्या माझ्या तोंडावर जेव्हा बघू दुसऱ्या नाही, तो मला त्यासाठी प्रार्थना करा, तर करावीच लागेल. त्याची इच्छा आहे. यहोशापाटची सर्व सेना गीत गात लढाईसाठी पुढे जात होती. तेव्हा परमेश्वराने दुसऱ्या लोकांना पाठवून सर्व दुश्मनांना मारले. यहोशापाटची सेना फक्त प्रेती सभोवताली पडलेली पाहत होती. एवढंच नव्हे, तर त्यांनी शत्रूची लूट देखील मिळाली. गीत गात गेले. देवाने दुसरे लोक पाठवले, ते त्यांचे लढले, त्यांचे मरून गेले. हे तर गीत गात चाललेले आहे. वरून त्यांची जी लूट होती शत्रूची, ती यांना मिळाली 25व्या वचनात. आणि ती एवढी लूट होती की 3 दिवस वाहत राहिली. इतकी लूट होती. 3 दिवस व्हायला लागले घरी. किती आशीर्वाद. कोणी मेले पण नाही, लढावं पण लागलं नाही, आणि वरून गिफ्ट मिळाले. का? कारण त्यांनी परमेश्वरावर भिस्त आणि भरोसा ठेवला. आज तर परमेश्वर असे करू इच्छितो, त्यासाठी आम्हाला त्याचे सहाय्य मागावं लागणार, त्याच्या आज्ञा पाळावं लागेल. आणि नंतर शेवटी ते बराखा म्हणजे आशीर्वाद या ठिकाणी एक वड झाले. बराखा ठिकाणी, बराखाचा अर्थ आशीर्वाद. या ठिकाणी ते परत एकत्र झाले. त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला. बघा, लढाईच्या आधी गीत गावात परमेश्वराचा धन्यवाद केला. लढाई नंतर ते बराका इथे आले आणि तिथे ते एकवटले आणि तिथे परमेश्वराचा धन्यवाद केला. मिळण्या आधी केला, मिळाल्यानंतर केला. आम्ही मिळण्याआधी मागतो, मिळाल्यानंतर काय होतात. पुष्कळ लोकांना मी असं काही मित्र मला आठवतात, त्यांना लग्नानंतर लेकरांमध्ये बापरे 3 टाइम देवळा चर्चमध्ये प्रार्थनेला, लेकरं झाल्यावर अजून दिसत नाही. 10 कुष्ठरोगी खूप विनवण्या केल्या येशूच्या, आणि काल येशू असं तुझ्या शाळेतलं तसं ऐकलं, आम्हाला बरं कर, असं आहे तसं आहे. येशूने बरं केलं. 9 गायब होत गेले, फक्त एक आला, आणि तोही 100 होता.
मिळण्याच्या आधी गीत गाऊन धन्यवाद दिला विजय, आणि विजय मिळाल्यानंतर देखील ते एकत्र आले आणि धन्यवाद देऊ लागले. हा फरक आहे. आम्ही मिळण्याआधीच फार करतो आणि मिळाल्यानंतर पुष्कळ येत नाही. आज आम्हाला इतक्या भयंकर आजारापासून देवाने रक्षलं. आम्ही खूप प्रार्थना केल्या जेव्हा नवीन नवीन येतात, जेव्हा असं करतात सुद्धा, पण आजपर्यंत सांभाळलं. आम्ही किती लोक त्याचे उपकार फेडण्यासाठी परत पोहोचला. आज जीवनातून आमच्या परमेश्वरी इच्छा करत आहे आम्ही यहोशापाटाच्या पुढे का आम्ही असं म्हणूया, पहिल्याच प्रभुवारी आमचे डोळे परमेश्वराकडे लागले, त्याच्याकडे साहेब आपल्या गर्दिस्त ठेवूया. विजय आमचा आहे या वर्षात. हा करोना म्हणा नाही तर अजून कोणी म्हणा काही करू शकत नाही जर आमचे डोळे परमेश्वर. आपण प्रार्थनेचा ज्यांचा प्रभूमध्ये बाप्तिस्मा झाला आहे त्यांना आम्ही यामध्ये सहभाग घेण्याचं प्रयत्न करू असं प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. विजय आमचा आहे, आशीर्वाद आमचे आहे आणि त्याच्यासाठी प्रभू आमची भिस्त भरोसा तुझ्यावर असणं महत्वाचं. आमचे डोळे तुझ्याकडे लागणं महत्वाचं. ही गोष्ट प्रभू आज आम्हाला या पहिल्याच प्रभूने समजून दिली म्हणून देखील तिचे आभार. तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे आम्हाला करावंच लागेल जर आम्हाला शत्रूवर विजय मिळवायचा. आज आमच्या समाजातील पुष्कळ लोक अतिशय हालाकीचे जीवन जगत आहे, आजारात आहे, भरपूर समस्या आहे प्रभू. याला कारण हेच की आम्ही तुझ्यावर भिस्त ठेवली नाही. तुझ्याकडे आमचे डोळे नाही, आमचे डोळे मनुष्यांवर आहेत. आमचे डोळे कोणी मला मदत करेल या अपेक्षेने इतरांना शोधण्यात आहे म्हणून आमची अवस्था इतकी वाईट आहे. परंतु आज आम्हाला समजते की आम्ही आमचे डोळे, आमची दृष्टी केवळ तुझ्यावर. तुला धन्यवाद. तुझा प्रभू येशूच्या प्रार्थना केली आहे. आम्ही जे सर्वच आहे त्याला विनंती पुढे एक गीत कडवत असताना लवकर प्रभूच्या मेजापुढे आपण जाणार आहोत. याचं गांभीर्य, याचं महत्त्व फार मोठं आहे आणि म्हणून आपण आपल्या मनाची तयारी केली असेल असं मला पूर्ण विश्वास आहे. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. एकच काढ होता सुरू. प्रार्थना करू आपण. पवित्र देव बाबा आम्ही तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशया प्रमाणे खरोखर आमचे व्याधी तू आपणावर घेतले. आमच्या दुष्कर्मासाठी तू ठेचला गेला. पवित्र ईश्वर म्हणून भाकर आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. या भाकरीवर तुझा पवित्र आशीर्वाद असू दे, कारण ही भाकर साधारण भाकर नाही तर तुझं शरीर म्हणून प्रभू आम्ही घेत असताना आमचे सर्व आजार, सर्व पीडा तू नाहीसे कर.
आणि पिता परमेश्वर आम्हाला या दिवसात आशीर्वादित करीसाठी तुला प्रार्थना विनंती करतो आणि म्हणून ही भाकर आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. याच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून आमेन. आमच्या ख्रिस्ताने भाकरीवर आशीर्वाद देऊन ती मोडली आणि आपल्या शिष्यास दिली. त्याप्रमाणे भाकरीची आपण आपसात वाटणी केली. तेच गीत आपण गाणार आहोत. सर्वांना भाकर आणि प्याला मिळाला आहे. कोणाला जर मिळाला नसेल तर आमच्या निदर्शनास आणून द्या. जे पहिल्यांदाच इथे आलेले आहेत हे वरचं जे कवर आहे आपण सावकाश असं काढूया. आणि त्यामध्ये भाकर आहे आणि ती भाकर काढल्यानंतर परत प्लास्टिकची रॅप आहे आणि ते प्याला घेण्याच्या आधी ती हळूहळू ती आपण काढणार आहोत. प्रथम आपण ही भाकर घेणार आहोत आणि मग प्याला तसाच आपण राहू देणार आहोत. ख्रिस्ताने ते भाकर आशीर्वाद देऊन ती मोडली आपल्या आणि आपल्या शिष्यास देऊन ती म्हटली, घ्या खा, हा माझा देह आहे, तो तुमच्यासाठी मोडला जात आहे, माझ्या आठवणीसाठी. आपण सर्व मिळून भाकर स्वीकार करूया. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला हाती घेतला, त्यावर त्याने आशीर्वाद मागितला. त्याप्रमाणे त्या प्याल्यावर आपण आशीर्वाद देऊया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. तुझा पुत्र येशू
त्याला तो आमच्यासाठी देव दिला. तो आमच्यासाठी नम्र झाला, लीन झाला, दीन झाला आणि आमचे पाप त्याने स्वदेही मागून आम्हाला त्यातून मुक्ती दिली. आम्हाला तारलं जिवंत आशा त्याच्या पुनरुत्थानाद्वारे आम्हाला दिली. त्याने प्रभू अर्पलेल्या त्या रक्ताबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्याचं मरण, त्याची जाणीव प्रभू सदैव आम्हाला दसू दे. हे आपल्याला प्रभू घेण्यास आमचं सहाय्य कर आणि तुझा गौरव करण्यासाठी प्रभू आम्हाला तयार कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणता येईल. आमेन. मग त्याने प्याल्यावर आशीर्वाद मागून आपल्या शिष्यातून म्हटले, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी बहुतांकरिता ओतले जात आहे. तुम्ही सर्व यातील प्या. आपण सर्व मिळून हा प्याला स्वीकारूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो. जो करार, नवीन करार तू आम्हासाठी आमच्यामध्ये आणि पित्यामध्ये केला त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. त्याचं स्मरण प्रभू आम्हाला सदैव राहू. तुला धन्यवाद देतो, तुझे आभार. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून आहे. आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभू येशूची प्रार्थना मानू, आशीर्वाद घेऊ आणि सुवंत देवे गीत घेऊन आपण ते जाणार. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋणास सोडलो तसेच आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य, सर्व तुझीच आहे. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे उपस्थित आम्हा सर्वांसह येसी चर्चेस बरोबर देवाचं निवडलेले इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.